नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला जो भुईमुग आहे नाही, त्याला पहिली जी फवारणी आपण घ्यायची आहे ती एवढा झाल्यानंतर घ्यायची आहे. सरळ बघा, कारण काय लय लेट फवारणी जर झाली तर काय तुम्हाला शेंगा जास्त लागणार नाही त्या, आणि जेव्हा तुमचा भुईमुग उपटायला येईल त्यावेळेस शेंगा त्या व्यवस्थित भरलेल्या नसणार, गाठं गाठं राहिल्यासारखं होतं ते. त्यामुळे व्यवस्थित टाईम फवारणी झाली पाहिजे आणि 3 फवारणी आपल्या झाल्या पाहिजेत भुईमुगासाठी. ज्यांना चांगलं भुईमुगाचं उत्पादन घ्यायचं आहे त्यांना एक पहिली या स्टेजला, दुसरा भुईमुग एवढा झाल्यानंतर जवळजवळ एक 15 दिवसाचा गॅप पाहिजे त्यात. एवढं झाल्यानंतर दुसरी फवारणी झाली पाहिजे, जेणेकरून आता ह्या फवारणीला आता एवढ्या स्टेजला ना फुलकळी आता यात एक 3-4 दिवसामध्ये फुलकळी आणि आऱ्या सुटायला चालू होतील. त्यामुळं आत्ता जर फवारणी झाली तर फुलकळी पण जास्त लागेल आणि ज्या आऱ्या सुटणार आहे तुमच्या त्या पण एकदम जास्त सुटतील. आणि 2 फवारणीत आत्ताच्या पहिल्या आरा समजा 15-20 आरा घुसल्या, परत मागच्या फवारणीचा 15-20, तरी पण 40 एक शेंगा जरी झाली तर भरपूर चांगलं उत्पादन निघतं आपणाला. त्यामुळे व्यवस्थित टाईमावर फवारणी झाली पाहिजे. आणि ह्या स्टेजला असताना ना हमला त्यात वापरा, जेणेकरून ही जी अशी कीड बीड लागते ना पान खाणारी, ती कीड पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. काही तर पान खाल्ले दिसते का, त्यामुळं हमला वापरा आणि टाईमावर फवारणी घ्या. आपला ऊस बघा कसा व्यवस्थित एकदम सेटल झाला आहे, फोटो दिसतोय का. एवढा पाऊस काळ जास्त असून पण व्यवस्थित एकदम आपला फुटवा ऊसाचा सेट झाला. या फुटव्यासाठी काय काय केलं आहे, आळवणी वगैरे त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा नियोजन कसं केलं आहे ते. एकदम मस्त ऊस पण सेट झाला आहे आणि भुईमुग पण आता व्यवस्थित सेट झाला आहे. आज पहिली फवारणी केली याला. असं दिवसावर बघू नका, एवढा भुईमुग झाला ना आपल्या हाता एवढा एवढा, जेणेकरून औषध व्यवस्थित यावं बसेल. लगेच मारून औषध मारून मोकळं व्हायचं. लई पण लहान असताना मारायचं नाही, लई पण मोठं असताना मारायचं नाही. ह्या लेवलचा सगळा भुईमुग झाला पाहिजे एवढा, लगेच मारून मोकळं व्हायचं. हे जे ऊसासाठी ज्या 2 आळवण्या घेतल्यात ना त्याचं कंटेंट मागच्या 2 व्हिडिओमध्ये, ते व्हिडिओ पण बघा आणि शेअर पण करा आपल्या शेतकरी मित्रांसाठी.